बघा आता मार्केटमध्ये आपल्याला उद्या कशा पद्धतीने वर्किंग करायचं आणि मार्केट उद्या कसं राहू शकतं एक्झॅक्टली आपला जो व्ह्यू होता ह्या वीकसाठी म्हणजे जे आपलं टार्गेट होतं ते टार्गेट होतं 23,000 ऑलमोस्ट डन झालंय. आज मार्केटनं 23,500 गॅप ओपन करून आपलं मागच्या वीकचं टार्गेट डन केलंय आणि तिथून पण मार्केट 23,150च्या आसपास गेलं. कारण तुम्हाला मी अजून एक म्हणजे एक वाक्य बोललो होतं की 23,000 किंवा 23,500 ला मार्केट परत टच करू शकतं. 190 केलं म्हणजे उरलेलं पण ह्या वीकमध्ये करून देईल. म्हणजे एकतर उरला प्रश्न उद्यासाठी. उद्यासाठी नाही जर केलं उद्या तर एकतर परवा किंवा सोमवार मंगळवार तर आपल्याला त्या लेवल दिसून येऊ शकतात. दुसरी गोष्ट आपण ज्या ज्या पद्धतीने प्लॅनिंग होतं ते प्लॅनिंग सगळं डन झालेलं आहे. फक्त उरला प्रश्न गोल्ड आणि सिल्वरचा. गोल्ड आणि सिल्वर मध्ये जर बघितलं तरी जरा एक सिल्वरची छोटीशी लेवल होती परवा आपल्याला प्रिडिक्शन करता नाही आलं. त्यामुळे त्या लेवलला बऱ्याच जण म्हणजे एंट्री मिस झाली असं म्हणलं हरकत नाही. इथे एक एंट्री होती. ही एंट्री एवढी अॅक्युरेटली बसली की इथून मार्केट सडनली इथं आलं. पण हा एक झोन मी माझ्या हिशोबाने काढून दिला असेल किंवा नसेल तरी पण हा एक झोन आपला बाईंग होता. ऑलमोस्ट 1 आवरचा बाईंग झोन होता. टॅप करूनच मार्केट कितीतरी मोठे गॅप आलं बघा. म्हणजे 1:2 1:3च्या हिशोबाने तर रिस्क रिवॉर्ड रेशो त्यांना दिलेला आहे. आता जस्ट तुम्हाला एक सेलिंगचा व्ह्यू आहे. एक सेलिंगचा व्ह्यू आपल्याला ह्या ठिकाणी बघायचा आहे. जर इथं पण गेला तर सेलिंगचा व्ह्यू जर नाही इथं पण गेला आणि डायरेक्ट जर ह्याच्यापेक्षा म्हणून लो बनवला तर मी ह्या ठिकाणी कुठं नव्हतं आपण वेगळ्या गोष्टीचं प्लॅनिंग करणार आहोत. हा एक सिल्वरचा ट्रेड आहे. सिल्वरचा ट्रेड ज्यावेळेला ऍक्टिव्ह होईल त्यावेळेला तुम्ही घेऊ शकता. त्यात जर उरला गोल्डचा. आता गोल्ड मध्ये काय झालेलं बघा. आज आपण एक सकाळी एक लेवलला ट्रेड घेतला होता. ती लेवलची ट्रेड होता बघा 30-50 म्हणजे 30-50 ला आपण हा ट्रेड पंच केला होता आणि हा ट्रेड पंच करून मार्केटने अननेसरी फॉल दाखवला. म्हणजे बऱ्याच जण अजून पण ह्या पोझिशन मध्ये होल्ड असेल हे मलाही कल्पना आहे. अजून मीही होल्ड आहे. करंटली जर बघितलं तर माझा 1 स्टँडर्ड लॉटचा म्हणजे एंट्री आहे. कमीत कमी 170 ची मुवमेंट आहे मलाही कल्पना आहे. ही मुवमेंट झाल्या ह्याच्यामध्ये आपल्या अनालिसिसची काही चुकी नाही. आपण जे पण अनालाइज केलं ते अनालिसिस योग्य होतं. फक्त न्यूजने असा रिझल्ट दाखवत गेला की मार्केट सगळं अननेसरी पूर्ण फिरलं. कारण 12 नंतर 1 नंतर 6ची बघा आणि 7:30ची बघा. आता पण एक 8 वाजता न्यूज आहे. याचा इफेक्ट असा व्हायला की मार्केट वर पण जातं खाली पण जातं वर पण येतं परत खाली पण जातं. ही सिच्युएशन बघितलं तुम्हाला समजून जाईल. पण याच्यामध्ये आपलं अनालिसिस चुकलेलं नाही. तर मग जराच आपलं पेशन्स ह्यामध्ये थांबायचं आहे. माझ्या हिशोबाने एक चांगली न्यूज म्हणजे न्यूजचा इफेक्ट झाला तर 8ची पण न्यूज आपल्याला इथून तर रॅली देऊ शकता. जरासा लॉस आपल्याला ऍक्सेप्ट करायचा आहे मलाही कल्पना आहे. पण तो लॉस आपल्याला ऍक्सेप्ट करायचा आहे ह्या झोनच्या आसपास 3,046च्या आसपास म्हणजे जेणेकरून आपण 40 पिप्स नुकसान होईल. 40 पिप्स काढणं काय अवघड नाही मार्केटमध्ये आपण असंच 100-150 पिप्स असंच काढलेले आहेत. मग आपण 30-40 पिप्स ऍक्सेप्ट करून तिथून बाहेर पडणार आहोत. आणि त्यानंतर तुम्हाला मी इथे एक सेलिंगचा व्यू ह्या ठिकाणी समजून चला मार्केटमध्ये कंटिन्यू जर बाईंग आली म्हणजे 8 न्यूज आहे त्या न्यूजचा इफेक्ट जर मोठा झाला तर मग तुम्हाला इथे सेलिंगला व्ह्यू बघायचा आहे. हा सेलिंग पेक्षा हा सेलिंग एकदम बेस्ट आहे. 1:2 किंवा 1:3 देऊन जाईल. 70-80 पिप्स तुम्हाला निवांत देऊन जाईल. इथं समजून चला तुम्ही 40 पिप्स लॉस केला तर तुम्ही इथं 60-70 पिप्स सहज काढाल. एक 20-30 पिप्स जर आज आपण एंडिंग मध्ये प्रॉफिट मध्ये राहू शकतो. फक्त तुम्हाला हा ट्रेड सोडायचा नाहीये. हा एक गोलचा व्ह्यू आणि हा एक सिल्वरचा ट्रेड आहे. समजा जर मार्केट आज नाही इथं आलं पण उद्या जरी आलं तर तुम्ही ह्या झोनला एंट्री परत करू शकता. समजा झालं मार्केट कंटिन्यू खाली गेलं तरी पण ह्या झोनला तुम्हाला सोडायचं नाही. हा झोन आपला कंटिन्यू राहणार आहे. जोपर्यंत मार्केट इथं पण येत नाही तोपर्यंत तुमचा तो सेलिंग झोन कंटिन्यू राहणार आहे. हा झाला सिल्वर आणि गोल्डचा व्ह्यू. आता पाहूया आपल्याला निफ्टीमध्ये. निफ्टीमध्ये वन साइड रॅली झाल्यामुळे बरेच म्हणजे बायर्स ऍक्टिव्ह झालेत आणि हे बायर्स माझ्या हिशोबाने कंटिन्यू राहू शकतात. एक सेलिंगचा एक छोटासा व्ह्यू राहू शकतो. तो छोटासा व्ह्यू आपला ह्या झोनला राहू शकतो म्हणजे 23,273 ला एक छोटंसं टार्गेट तुम्ही इथं बसू शकता. आणि तुम्हाला बायलाच विचार करायचा टार्गेट इथं पण आहे. ह्याच्यावरती आपण जे झोन्स आहेत ते काढले नाहीत कारण मला नाही वाटत की पूर्ण मार्केट एका दिवसात 423 ला क्रॉस करेल. आज एक्सपायर होती. एक्सपायरमुळे चांगली रॅली मिळाली आपल्याला. आणि बऱ्याच वेळा तुम्ही बघितलं तर 10-8 रुपयाचा म्हणजे 10-20 रुपयाचा पण शेअर आज 120-140च्या वर गेला होता. त्यामुळे चांगली निफ्टीमध्ये रॅली झाली. ही फक्त रॅली उद्या होणं जरासं अनएक्सेप्टेबल आहे. झाली तर चांगलीच गोष्ट आहे. आता तुम्हाला इथून कॉल साईडला व्ह्यू बघायचा आहे. बँक निफ्टीमध्ये बघूया. बँक निफ्टीमध्ये हवी तशी रॅली झाली नाही. आज निफ्टीचा जो परफॉर्मन्स होता तसा बँक निफ्टीचा नव्हता. कारण बँक निफ्टीने शेवटच्या क्षणी त्याचा पहिला जो हाय त्याने ब्रेक केला. ऑलमोस्ट बघा हा ब्रेकिंग झाला 2 वाजता. म्हणजे दिवसभर त्या झोनच्या खाली होतं. पण निफ्टीनं कुठल्या कुठल्या लेवल ब्रेक करून कुठनं कुठे गेलं. आज निफ्टीमध्ये 283 पॉईंटची मुवमेंट झाली. पण बँक निफ्टीमध्ये 1,000-1,500ची मुवमेंटची रॅली व्हायला पाहिजे होती. पण बँक निफ्टी तशी रॅली केलेली नाही. पण ही रॅली माझ्या हिशोबाने उद्या होऊ शकते आणि निफ्टी उद्या थंड राहू शकते. त्यामुळे उद्या तुम्हाला जे वर्किंग करायचं बँक निफ्टीमध्ये करायचं आहे. हा एक बाईंग झोन आहे. म्हणजे इथून इथं तुम्हाला बाईंगला मिळू शकतं. पण जरासा हा सेलिंग झोन आहे. जरा ह्या ठिकाणी तुम्हाला एंट्री जर घ्यायची असेल तर सेललाच विचार करा. डाऊन म्हणजे अप साईडची जराशी एंट्री जरासं कमी विचार करा. अप साईडला तुम्हाला 50,852 तर एकदम बेस्ट होऊन जाईल. याच्यावर तुम्हाला ट्रेड मिळून जातील. ओके. हा व्ह्यू झाला निफ्टी आणि बँक निफ्टीचा. आणि एक छोटासा ट्रेड तुमच्यासाठी काढलेला आहे तुमचे बजाज फायनान्सचा. बजाज फायनान्स एक बाईंग झोनला होता आणि ऑलरेडी हा एक म्हणजे लाईव्ह मध्ये बाईंगला येऊन गेलाय. एक्झॅक्टली ह्या लाईव्हच्या बाईंग्स म्हणजे मी पण हे झाल्यानंतर बघितलं त्यामुळे मला एक ग्रुपला देता आलं नाही. पण आज बऱ्याच मी एंट्री दिल्या ग्रुपवर आणि त्या सगळ्या एंट्री सक्सेस रेशो मध्ये एकही आपल्याला बघितलं तर एकही फेल्युअर मध्ये नाही. आपण एंजल पण दिला होता तुम्हाला म्हणजे पूर्ण जर ट्रेड दाखवायचं म्हणून तुम्ही बघू शकता.
इथं अँजेलो पण दिला होता, अँजेलोचं पण टार्गेट डन. निफ्टीचा आपण छोटा ट्रेड दिला होता, 20 टार्गेट होतं, पण मला वाटणं म्हणजे मला नाही वाटलं की ते जाईल, पण त्यामुळे आपण ते 17-18च्या आसपास बुकिंग करून घेतलं, कारण 70% रिटर्न झालं. त्याच्या आधी नंतर बघितलं तर अजून आपण बरेचसे दिलं. आयचर मोटो दिलं, आयचर मोटोने म्हणजे पूर्ण हाय म्हणजे हाय केला. निफ्टीचा पण हा रेट 56 बसून नाही म्हणला तर किती तर पट गेला, 200-200च्या वरती गेला होता. त्यानंतर हा बँक निफ्टीचा पण ट्रेड बघितला तर बँक निफ्टीचा ट्रेड जर असं बाईंग लेवलला मिस करून मग तिथं टार्गेटला गेलं, पण हा बँक निफ्टीचा ट्रेड आपल्याला घ्यायचं नव्हतं हे मी नंतर मेन्शन केलं, त्यामुळे हे संबंध आहे. आयसीआयसी बँक पण चांगला पडला, आयसीआयसी बँक 3 ते 4 रुपयाचा फरक आपल्या यात काढून दिला. आयचर मोठो काय डबल तिबल गेला, 128-130 गेला. रिलायन्स पण बघितलं तर रिलायन्स पण चांगला टार्गेट दिलं, म्हणजे आज ऑल जे आपण स्टॉक्स अनालिसिस केलं ते स्टॉक्स सगळ्या पद्धतीने उत्तम चाललेले आहेत. जर तुम्ही ह्या ग्रुपला नसाल तर तुम्ही नक्की जॉईन होऊ शकता. ह्याच्यासाठी कुठलेही फीज नाही, काय आपण चार्जेस घेत नाही, कारण आपलं ट्रेडिंग चांगलंच आहे. त्यामुळे आपण फीज चार्जेस कोणाकडे घेत नाही. जे पण आहे फक्त तुम्हाला छोटंसं एक वर्किंग करायला लागतं, म्हणजे कंडिशन असते, ती कंडिशन काय आहे ते जाणून घेण्यासाठी आज आपल्या ऑफिसमध्ये इथे फोन करा, तुम्हाला सगळ्या कंडिशन समजून येतील. आणि उद्यासाठी हा स्टॉक्स आहे बजाज फायनान्स. समजून चला, मार्केट जर फ्लॅट किंवा गॅपडाऊन ओपन ह्या झोनला जर असेल तर तुम्ही कॉलला बसू शकता. इथून तुम्हाला एक 1/2 किंवा म्हणजे 3 घेऊन बाहेर पडलं तरी चालेल, किंवा कंटिन्यू ही रॅली कॅप्चर जरी केलं तरी पण चालू शकतं. ओके, तर अशाच प्रिडिक्शनसाठी आज आपल्या पेजला फॉलो करा, सबस्क्राईब करा, नक्की बेल आयकॉनला क्लिक करा. थँक्यू.